बघत पुढची बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवस त्यांच्या दरेगावी मुक्कामी गेलेले आहेत। शिंदेंच्या या दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादीचे काही नेते हे शिंदेंना भेटण्यासाठी येतात का या संदर्भात सध्या जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे। तर सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा तिढा अजून कायम आहे। त्यामुळे दरेगावामध्ये नेमक्या कोणत्या घडामोडी घडणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी 2 दिवसाच्या मुक्कामी दौऱ्यावर आले आहेत। ते अचानक या दरेगावी आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर राजकीय चर्चांना उधाण आल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी अचानक आले आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तिढा सुटण्याची शक्यता सुटणार अशा देखील चर्चा आता सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण साताऱ्यात झाली आहे। त्यामुळे सत्ता कोणाकडे जाणार, अध्यक्ष जिल्हा परिषदचा नेमका कोणाचा होणार याकडे सर्वांच्या लक्ष देखील लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जर पाहायला गेलं तर जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला 27 जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादीला 20 आणि शिवसेनेला 15 अशा जागांची सत्ता मिळाल्याचं देखील पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर 33 जागा ह्या बहुमताचा आकडा कोणत्याही पक्षाला पार करता आला नसला तरी या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्हीही एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार अशा देखील चर्चा आता सुरू झाल्या आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापन करतील अशा देखील चर्चा काही दिवसांपासून साताऱ्यात सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।